जगातली ज्यांच्या जवळ आई ना, जगाच्या पाठीवरती ती आई जेव्हा जेव्हा मंदिरात जाते ना, तेव्हा तेव्हा ती आई स्वतः करता काहीच मागत नाही. ती आई कोणाकरता मागते? आपल्या लेकरांकरता मागते. तिचं नाव आई असतं. तुमची मुलं जर ज्या ज्या वेळेस देवारात जातील ना, मंदिरापुढे जातील ना, हात जोडले की स्वतः करता मागतील. पण आई एकटीच आहे, ती फक्त लेकरांकरता मागतात. लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. ऐका दादा, याही पुढे जाऊन बोलू का? आपल्याला आपली आई काय देते? ऐका, मुली आहेत नाही तर भरपूर. आईचा जीव ना कशा गोष्टीमध्ये असते. प्रत्येक मुलीला विनंती असेल माझी, आयुष्यभर ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या बापानं आपल्याला जन्म दिला ना, उभं आयुष्य वायाला गेलं तरीच हरकत नाही, पण मरेपर्यंत ह्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत त्या आई बापाला कधी विसरायचं नाही. अरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्वंदनीय जगद्गुरु महान वैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, महाराष्ट्र सारस्वताला ललालभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखारविंदामधून निघालं, ते वारकरी मायबापांच्या कर्णकुहरांमध्ये अमृत लहरींसारखं बरसलं. एवढंच नव्हे तर ते प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयापर्यंत ज्यांनी पोहोचवलं, असे असणारे जगद्गुरु, देहू निवासी असणारे ज्ञानेशप्रिय तुकोबारायांचा सरळ साधा आईची महती गाणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये अतिशय सुंदर जगद्गुरु तुकोबाराय आईचं आणि लेकराचं महत्त्व तुम्हाला सांगतात. आयुष्यभर जीवन जगलात. ऐका बरं, कीर्तनात बसलात तुम्ही, थोडे आहात, मला खूप आनंद वाटतोय. पूर्ण गर्दीपेक्षा इथं मनानं हृदयानं किती बसलात त्याला महत्त्व आहे. फक्त तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल, बाबा असतील, आजी असतील, माझ्या ताई असतील, फक्त कीर्तनामध्ये बोलू नका. हां, तुम्ही बोललात का मग मी काय सांगणार? मी कोणाला सांगणार? खुर्च्यांना सांगू? बघा, दादांचं खूप कौतुक करावं वाटतं, एवढ्या खुर्च्या पडल्यात, पण नाही, कीर्तन पुढंच ऐकून बसायचं. याला म्हणतात खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या वाजवा दादांसाठी. कार्यक्रम अतिशय लावण्यपूर्ण स्वरूपाचा आहे. सुंदर नियोजन केलं आहे. एवढं सुंदर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध केलेलं आहे. मला सांगा, आज तुम्ही आलात, तुम्ही पुढं बसलात काय, पाठीमागं बसलात काय? ज्यांनी आयोजन केले त्यांना फरक पडतो का? ऐका, त्यांनी नियोजन केलंय, त्यांनी आयोजन केलंय, पण आपण पुढं बसलो तर कदाचित आपल्याला काय होणार आहे? त्या ठिकाणी पुण्य प्राप्त होणार आहे. होणार आहे की नाही? ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल नामस्मरण होईल त्या त्यावेळेस हातानं टाळी आणि मुखानं नाव घ्यायचंय. नाही आयुष्य माहिती किती जगणार आहे. मी म्हणते, नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून सांगते, नाही तुम्हाला कोणाच्या लग्नाला जाता आलं हरकत नाही, नाही तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला जाता आलं, वाढदिवसाच्या, हरकत नाही, पण माणसानं माणसाच्या आयुष्यामध्ये एक कार्य करायचं. लोकांच्या सुखात नाही जाता आलं तर चालेल, पण लोकांच्या दुःखात गेल्याशिवाय राहायचं. आयुष्यभर एक गोष्ट कळते, ज्यावेळेस तुम्ही पुण्यस्मरणाला जाताल ना, त्यावेळेस कळतं खरंय आयुष्य काय, किती दिवस राहिलेले आहे. त्याकरता जीवनाचं जर सार समजून घ्यायचं असेल, आयुष्याचं सार समजून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे कीर्तन उरलेलं. त्यामुळं जे काही कीर्तन होईल, जितका वेळ होईल, मनानं, हृदयानं आणि शरीरानं या ठिकाणी राहा, बाकी काहीच नको. विठ्ठल. आज खऱ्या अर्थानं आपण सगळेजण कशानिमित्त आलोय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आज या ठिकाणी कैलासवासी श्रीमती हिराबाई प्रभू भोर या आईसाहेबांचं त्या ठिकाणी पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणानिमित्तानं सर्वजण आपण त्या ठिकाणी भोर कुटुंबाच्या दुःखामध्ये, आई जाऊन त्यांचं 1 वर्ष झाले, त्यांच्या दुःखामध्ये समाविष्ट होण्याकरता आलेलो आहे. संपूर्ण त्यांच्या कुटुंबाला दुःख आहे. श्री अण्णासाहेब भोर असतील, त्या ठिकाणी श्री अर्जुनदादा भोर असतील, विलासदादा भोर असेल, त्या ठिकाणी श्रीमती शोभाताई भोंडवे असतील, श्री रुपेशदादा भोर असतील, कुमार तुषारदादा भोर असतील, श्री राकेशदादा भोर असतील, आदेशदादा भोंडवे असतील, आकाशदादा भोर असतील. सांगेन तुम्हाला, या तिन्ही मुलांना दुःख आहे, मुलीला दुःख आहे.
त्या ठिकाणी नातवंडांना दुःख आहे. या परिवारानं इतकं सुंदर आयोजन केलं आहे. जर ज्ञानोबाराय या ठिकाणी अवतरले ना, ज्ञानोबाराय सुद्धा या कार्यक्रमाचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये 1 ओवी खर्च करून करतात. मायबाप ऐका, ज्ञानोबाराय सांगतायत की ह्या कार्यक्रमाला जर मी अवतीर्ण झालो, ज्ञानेश्वरीमध्ये 1 ओवी खर्च केली बरं का, थोडंसं जड वाटेल पण ऐका, की प्रथम वैसा काळी लावण्याची नभाणी प्रगटे जे सागणी अंगनांगी. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतील एवढं देखणं नियोजन केलं, एवढं सुंदर नियोजन केलं कार्यक्रमाचं. संपूर्ण अंगनांग, साऊंड सिस्टीम असेल, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, श्रोते मायबाप, थोडे परी निरे, इतकं सुंदर नियोजन केलं. या कार्याचं कौतुक करत असताना ज्ञानोबाराय सांगतात की इतकं सुंदर आयोजन आहे. पण सांगा ना, ज्ञानोबारायांनी याही पुढे जाऊन दुसरी ओवी खर्च केली आहे का? या जगात सगळ्यांना सगळं पाहिजे. आजचा अभंग एवढा सुंदर आहे की आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पैशाने मिळतील, पण आपली गेलेली आई आपल्याला पैशानं आहे का? कोणी इथं कीर्तनात बसलेल्यांपैकी कोणीही सांगावं, ताई माझी आई आजारी होती, मी एवढे पैसे दिले, माझी आई त्या आजारातून बरी झाली. करू शकतो का? सत्ता, संपत्ती, सौंदर्य आयुष्यामध्ये कायमस्वरूपी राहत नाही. सत्ता गेली की तुम्हाला कोणी विचारत नाही, पैसा संपला की घरचे विचारत नाही, आणि सौंदर्य संपल्यानंतर पतीसुद्धा तुम्हाला विचारत नाही. ही जगाची रीत आहे दादा. जोपर्यंत तुमच्याकडे तारुण्य आहे तोपर्यंत तुमचं अख्खं गाव कौतुक करतं, पण ज्यावेळेस तुमचं वय त्या ठिकाणी म्हातारपणात जातं त्यावेळेस सगळी लोक तुम्हाला बघून सुद्धा पुढं निघून जातात. ही जगाची रीत आहे. मग ऐका ना दादा, याचं देही घडे देवाचे भजन. तरुणपणामध्ये काय करायचंय महाराजांनी खूप सुंदर सांगितलंय. तरणा भाग्यवंत नटे हरी. आयुष्य संपून गेलं. आज महाराष्ट्राची शोकांतिका आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्या ठिकाणी जिजामाता, सगळे आपल्याकडेच आहे हो. आपल्या लेकरांना कीर्तन परंपरा माहिती नाही. कदाचित विचार करा, आज तुम्ही सगळेजण आलात ना, तुमच्या घरच्या मुलांना जाऊन फक्त एवढंच विचारायचं, बाळा रे तू रोज शाळेत जातो ना, तुला शाळेत काय शिकवलं जातं? मी का सांगते सुरुवातीला लक्षपूर्वक ऐका बरं का. अभंग इतका गोड आहे, लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. जगाच्या पाठीवरी कुठेही जा, पण तुम्ही सगळं जग फिरा, सगळं भारत फिरा, महाराष्ट्र फिरा, पण तुम्हाला तुमच्या आईच्या हातासारखी चपाती अख्ख्या महाराष्ट्रात कुठं भेटणार नाही. किती हॉटेलवर जा, किती 5 स्टारमध्ये राहा, पण सांगेन तुम्हाला सगळ्या गोष्टी पैशावर मिळतील, पण जर तुमची आई तुमच्या आयुष्यातनं जर गेली तर गालावरनं मायेनं फिरवणारी हात आयुष्यभर कुठं उरणार नाही आहे. किती वेळ तुमच्याकडे राहिलेला आहे? काही लोकांनी प्रश्न केला बरं का दादा, मला विचारलं, म्हटले ताई सांगा ना, पुण्यस्मरण केल्यावरती किती खर्च केला पुण्यस्मरणाला? तर माझी आई माघारी येणार आहे. कशासाठी पुण्यस्मरण करायचंय? कोण ऐकणार आहे? आम्हाला नाही ऐकायचं. जर आमची आईच या जगात नाहीये तर कशासाठी आम्ही ऐकू? बरोबर आहे ना? वाटतं ना काही लोकांना, जर आपण कितीही खर्च केला तर माझी आई येत असेल तर करायला तयार आहे. पण सांगेन तुम्हाला, आजच्या दिवशी बरोबर 12 वाजता आपल्या आईने जे काही कर्म केलं त्याची गणना कुठं केली जाते? वरती गणना केली जाते. मग त्यावेळेस आपण म्हणतो आपण कुठं पाप करतो, पण या सृष्टीवरती मुंगी जरी आपल्या पायाखाली जर मेलेलं असेल ना, त्याचं पाप आपल्या माथी दिलं जातं. म्हणून कदाचित ते एकाच गोष्टीनं त्या ठिकाणी ते सगळं मिटू शकतं. तुम्हाला काय वाटतं? मी कीर्तन करते, हे दादा सगळे उभा आहेत, तुम्ही बसलात, आपण कुणीच पाप करत नाही का? जमिनीवरती चालताना आपल्या पायाने कितीतरी कीटक मरतायत, म्हणजे आपण काय करतो? बोलत चला. तुम्ही काय करतो? पाप करतो. आपल्याकडून काय होतं? कुणाचा तरी जीव जातो, म्हणजे आपल्या माफी. मग हे झालेलं पाप कशाने त्या ठिकाणी साफ होईल सांगा ना? काही आहे का पर्याय? कुठं पुरावा आहे का? ऐका बरं का, जर तुम्हाला तुमचं पाप नष्ट करायचं असेल, जर तुमच्यावरती आलेलं धर्मसंकट तुम्हाला जर पार करायचं असेल, तर त्याच्यासाठी एकमेव पर्याय कोणतं? नाम संकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. आयुष्यामध्ये पाप घालवण्याकरता तुम्हाला कुठं स्नान करायची गरज नाही. फक्त जागेवर बसून म्हणायचं काय?
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुठं जाऊन म्हणायचंय का? जागेवर बसून ठाईच बैसोनी. बाप स्वतः उपाशी राहील पण लेकरांच्या हितासाठी करतो. ऐका, आई आणि वडील दोघं आपल्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. मग ऐका ना, आपल्या वाट्याला दुःख आलं का आपण काय करतो? त्या ठिकाणी आपण वाईट वाटून घेतो. पण ऐका, जगाच्या पाठीवरती सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहे. घरोघरी मातीच्या चुली. आपल्याला वाटतं आपल्याच घरात भांडणे, पण कधीतरी दुसऱ्याच्या घराच्या भिंतीला कान लावून ऐका, तुम्हाला तिथं सुद्धा तुम्हाला असं वाटतं मी एवढं कमवतो पण माझी पोरं 2 घास मला सुखाने खाऊ देत नाही. पण ऐका, जसं तुमच्या घरी ना तसंच तुमच्या शेजारच्या घरी. पटलं तर होय म्हणा, नाही तर हे चालले. तुम्ही होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा, काहीतरी. हां, मला कळू द्या, तुम्हाला कळतंय कीर्तन ना, बरोबर ना? खरंच हे असंच आहे. त्यामुळं आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. तुमच्या वाट्याला दुःख आहे, माझ्या वाट्याला दुःख आहे. अहो, माझ्या संतांनी दुःख सहन केलं. मी सांगत काय होते, या 4ही लेकरांनी आयुष्यामध्ये फार कष्ट सहन केलं. एवढं दुःख, जगाचा अन्याय सहन केलं. जगाच्या कल्याणा संतांची विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. ज्यांनी अन्याय सहन केलं ना आयुष्यामध्ये, ज्यांनी कष्ट सहन केले ना, तो आयुष्यामध्ये एक दिवस फार मोठा माणूस होतो. म्हणून आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर एक काम करायचं, प्रचंड कष्ट सहन करायचं, जिद्द ठेवायची, मेहनत ठेवायची. ऐका बरं का, जर आयुष्यात सगळ्याच गोष्टी मिळाल्या असत्या, ऐका, आयुष्यात जर सगळ्याच गोष्टी मिळाल्या असत्या तर जगण्याची किंमत आणि देवाची गंमत आपल्याला कळाली असते का? देवाने सगळ्याच गोष्टी तुम्हाला एका फोनवरती दिल्या असत्या. देवा मला हे पाहिजे, नवस केला, सायास केला, सगळं देवाने दिलं, तर तुम्ही देवाला गेले असते का? बोलत चला, गेले असते देवाला? देव देतो, पण पहिले काय करतो? परीक्षा घेतो. मग ऐका ना, जगाच्या पाठीवरती आपले आई वडील मेल्यानंतर आपल्याला सोडून जातात, पण जिवंत लेकरांना एक आई सोडून गेली, त्यावेळेस त्या आईचं मन काय म्हणत असेल विचार करा. आपण जाऊ शकतो आपल्या लेकरांना सोडून? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब 4ही लेकरं, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताई, त्या ठिकाणी निवृत्तीदादा, चौघेही झोपलेले आहेत. निवृत्तीदादा त्या ठिकाणी उठून बसलेले आहेत. आईने सांगितलं, ऐक ना बाळा, मला जायचं आहे. थोडंसं तुम्हाला चरित्र लक्षात येईल, लक्ष पुढं ऐका. ज्ञानोबारायांनी विचार केलेला की आपलं आयुष्य फक्त कुणाच्या जगाच्या कल्याणाकरता समर्पण करायचं, स्वतःसाठी ज्ञानोबाराय जगत नव्हते. निवृत्तीदादा मोठे होते. निवृत्तीदादांना विचारलं, आता आम्ही जातोय. बघा ऐका, ती आई लेकरांना, 4ही लेकरांना सोडून जाते. ती आई असेल का? विचार करा. आईने विचार केला, विठ्ठलपंत पुढे गेलेत. आईला कितीही प्रयत्न केला तरी ज्या आईने लेकराला जन्म दिलाय त्या आईला सोडून जाताना तिचं हृदय काय म्हणत असेल? अरे ज्ञानोबाराय, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्तीदादांची आई, त्यांना सोडून जाताना अक्षरशः विठ्ठलपंत पुढे गेले, तिथून पुन्हा माघारी आली. आणि आई ती आई असते महाराज. त्या ठिकाणी गेली, प्रत्येक लेकराच्या गालावरनं हात फिरवायला लागले. आपली आई मरून जाते हो, पण ती मुक्त होत नाही. तिचा जीव लेकरांमध्ये खाली गुंतलेला राहतो ना, ते या करता म्हटलं जातं. म्हणून त्या ठिकाणी रुक्मिणी आईसाहेब आल्या, मुक्ताईच्या गालावरनं हात फिरवतायत, ज्ञानोबारायांच्या गालावरनं हात फिरवतायत, निवृत्तीदादांच्या गालावरनं हात फिरवतायत, सगळ्यांच्या गालावरनं हात फिरवतायत. आणि आई विचार करते, माझ्या एवढ्या सोन्यासारख्या लेकरांना मला सोडून जायचं. ऐका ना दादा, जिवंत लेकरांना सोडून जाणं सोपी गोष्ट नाही आहे. जगातली ज्यांच्याजवळ आई ना, जगाच्या पाठीवरती ती आई जेव्हा जेव्हा मंदिरात जाते ना, तेव्हा तेव्हा ती आई स्वतः करता काहीच मागत नाही. ती आई कोणाकरता मागते? आपल्या लेकरांकरता मागते. तिचं नाव आई असतं. तुमची मुलं जर ज्या वेळेस देवारात जातील ना, मंदिरापुढे जातील ना, हात जोडले की स्वतः करता मागतील. पण आई एकटीच आहे, ती फक्त लेकरांकरता मागतात. लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. ऐका दादा, याही पुढे जाऊन बोलू का? आपल्याला आपली आई काय देते? ऐका, मुली आहेत नाही तर भरपूर. आईचा जीव ना कशा गोष्टीमध्ये असते. प्रत्येक मुलीला विनंती असेल माझी, आयुष्यभर ज्या आईने आपल्याला जन्म दिला, ज्या बापानं आपल्याला जन्म दिला ना, उभं आयुष्य वायाला गेलं तरीच हरकत नाही, पण मरेपर्यंत ह्या श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत त्या आई बापाला कधी विसरायचं नाही.
अरे भक्त पुंडलिकरायांना अधिकार कळाला. जे भक्त पुंडलिकराय आई बापाला विचारत देखील नव्हते. अरे फरफटत नेलं विठ्ठल, पण त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांना, लक्षपूर्वक ऐका, भक्त पुंडलिकरायांना आई बापाची किंमत कळाली नव्हती. एका कीर्तनात असंच सांगितलं, कीर्तन आपण ऐकतो, भक्त पुंडलिकराय आई वडिलांना विचारत नव्हते, बायकोला डोक्यावर घेऊन फिरत होते आणि त्या ठिकाणी आई बापाला फरफटत नेत होते. बरोबर की नाही? एका माणसाने कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये त्याने ऐकलेलं कुठंतरी की भक्त पुंडलिकराय आई बापाचा छळ करत होते, आणि दुसरे महाराज पलीकडे कीर्तन होतं, तिथं ऐकलं काय की म्हणे भक्त पुंडलिकराय आई बापाची सेवा करतात. त्याला प्रश्न पडला, म्हटलं आता कालचे महाराज सांगतात छळ केला आणि तुम्ही सांगता सेवा करता, मग कुणाचं खरं? त्यांचं खरं का आमचं खरं? याला म्हणायचं आपल्याला काही माहिती नसल्यावरती आपलं काय होतो, गोंधळ होतो. काही लोक कधी कीर्तनाला जात नाही, एकच कीर्तन ऐकलं का दुसरं कीर्तन ऐकलं समजत नाही. म्हणून सांगेन तुम्हाला, अधिकार कळाला. तुकोबरायांचं एक प्रमाण तुकोबरायांनी खर्च केले. काय सांगतात ऐका, मागे झाले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. तुम्ही तुमच्या आई बापाचा किती छळ केला, किती आजपर्यंत त्यांना त्रास दिला, हरकत नाही, पण इथून पुढं महाराज खूप सुंदर सांगतात, आजपासून, आजच्या या कार्यक्रमापासून, या पुण्यस्मरणापासून आज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. तुकोबराय म्हणतात आजपर्यंत काय केलं, माळा माळा नाही घातल्या, पण आता तरी घालणार ना. हाय त्यांनी काढा बाहेर पटापटा हाय म्हणून, पण ज्यांच्याकडं नाही त्यांना, बरोबर आहे की नाही? आयुष्य गेलं, आयुष्य संपून गेलं, पण आपण घातली नाही. घालू द्या, घालू द्या, आमचं खायचं प्यायचं दिवस आहेत. हां, आपण सहज म्हणतो. महाराजांनी वर्णन केले, न खावे ते खाय, न पाहावे ते पाहाय. खूप प्रमाण आहेत, खूप श्लोक आहेत, पण नेमकं 11ला सुरू केले. आता कसं काय 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 सांगू असं झालंय मला. हां, इतकं सुंदर आयुष्य आहे दादा. तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल, संत सांगतात आपण आचार विचार आणि उच्चार कोणाचा करायचा, हरीचा उच्चार आपण आपल्या मुखामध्ये ठेवायचा. मग ते केल्यानंतर काय होईल, आयुष्यामध्ये आपल्या मुलांनी आपल्याला शिव्या द्यायची वेळ येणार नाही. आपण आपल्या मुलांना शाळेत टाकतो ना, त्यांना शाळेमध्ये सगळं शिकवलं जातं, पण कुठल्याच शाळेमध्ये शिकवलं जात नाही की आई बापाच्या पाया पडा. मागं जी मुलं आहेत ना माझ्या, ऐका, वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे, माझ्या मागं जी मुलं आहेत ना त्यांना उभं आयुष्य गेलं तरी कधी सांगावं लागणार नाही की आई बापाची सेवा करावी लागते. कारण की इथं शिकवलं जात नाही, इथं ऐकलं जातं, अनुकरण केलं जातं. याला म्हणायचं श्रेष्ठ. उभ्या आयुष्यात ते नाही घर बांधणार, नाही बंगला बांधणार, उभ्या आयुष्यामध्ये ते नाहीत प्रॉपर्टी कमवणार, पण एक सांगेल, उभ्या आयुष्यात ते स्वतःच्या आईबापाला कधीच वृद्धाश्रमात पाठवतात. आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी कधी येऊ देणार नाही. हे शिकवतं कोण शिकवतं? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. कोण शिकवतं? तर आमचा वारकरी संप्रदाय शिकवतं. ज्ञानोबरायांच्या आईनं ज्ञानोबराय मुक्ताई सोपानदेव लेकरांना सुखाचं जीवन जगता यावं म्हणून त्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. कशासाठी घेतलं? स्वतःचं जीवन संपवून दिलं. विचार केला आम्ही मेल्यानंतर ना आमच्या चारही लेकरांना सुखाचं जीवन जगता येईल म्हणून काय केलं? त्यांना सुखाचं जीवन. पण लोक असतात, लोकांनी त्यांना जगून दिलं नाही. एखाद्याने गोरी बायको केली तर त्याला काय म्हणतात? होय र, ह्याला कस काय दिली? आणि काळी केलं, ह्यानी कशी केली? आपण आयुष्य संपून जातो, ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं. आपल्या ताटात काही हे बघत नाही, पण दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय हे बघितल्याशिवाय राहत नाही. मी सांगेन ना तुम्हाला, ह्या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा ज्ञानोबराय खूप सुंदर सांगतात, जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगा पडिये. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी पैशाने भेटतात दादा. काही लोकांना असं वाटतं की स्वतःला पैसा आहे म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी भेटतात. बरोबर आहे की नाही? ज्या आईने उभ्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या ना, मी सुरुवातीला सांगत होते, तुम्ही कीर्तनाला येऊन बसले, तुम्हाला देवानं पाठवलं आहे. तुम्हाला झाडाचं एक पान हलायचं म्हटलं प्रमाण देऊ नका, आपल्याला उशीर झालेला आहे. हां, 11ला कीर्तन सुरू झालंय बाबा. माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं तुम्ही अधिकार संपन्न आहे, पण मी आले पण एवढ्या लांबून, मग कसं काय करायचं? बरोबर ना? चिठ्ठी आली आहे माझ्यापर्यंत. आपण फुलं टाकून कार्यक्रम, मला घरच्यांनी सांगितले हा माझ्या घरचा कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. बरोबर का? आपण 12ला फुलं टाकून पुढं कार्यक्रम वाढवणार आहोत. कारण की बाबा मी समजू शकते, पण एवढ्या लांबून आपण आलो आहे, लोकांच्या मनापर्यंत, हृदयापर्यंत
ज्ञानोबा तुकोबांचे विचार पोचावेत की नाहीत? काय वाटतं? कदाचित हे प्रयत्न करा आयुष्यामध्ये.